1 फेब्रुवारी 2027 नंतर जे 4000 वॉच टाइम होता ना तो आता 8000 होणार आहे। तुम्हाला जरा वाटत असेल ना की नाही मला परफेक्ट व्हिडिओ बनवता येत नाही, मला तरी कुठे परफेक्ट व्हिडिओ बनवता येतोय। तर नमस्कार मित्रांनो, ट्रायल विथ सागर या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता एक तुम्हाला न्यूज देतोय मी। तर न्यूज अशी की आपला यूट्यूबने नवीन कंटेंट क्रिएटर साठी बराबर कार्यक्रम केलाय त्यांचा। का असा विषय झाला 1 फेब्रुवारी 2027 पर्यंत नवीन क्रायटेरिया चालू होणार आहे। YPP प्रोग्राम पूर्ण चेंज यूट्यूबचा। YPP म्हणजे काय, आता यूट्यूब पार्टनर प्रोग्राम 1 फेब्रुवारी 2027 नंतर जे 4000 वॉच टाइम होता ना तो आता 8000 होणार आहे आणि 1000 सबस्क्राईब तेवढेच राहणार आहे। 365 दिवसाच्या आत तेवढे सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आणि तेवढा वॉच टाइम कंप्लीट करायचा। 8000 वॉच टाइम आणि 1000 सबस्क्राईब। दुसरा विषय असा, आपले शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ना त्याला 10 मिलियन व्ह्यूज लागतात, बरोबर ना, 90 दिवसामध्ये। तर ते आता 20 मिलियन केलेत, म्हणजे आता डबल केलंय, ते बी 90 दिवसामध्ये असं झालंय। आणि एक गोष्ट तुम्हाला सांगितली, मागचे व्हिडिओ तुम्ही बघा माझा की नाही, युट्यूब लाईव्ह तुम्ही करू नका यार। युट्यूब लाईव्हने तुम्हाला 4 ते 5 घंटे वॉच टाइम भेटतोय, युट्यूब लाईव्हने तुम्हाला सबस्क्रायबर भेटते, पण युट्यूब लाईव्हने तुमचा वॉच टाइम तुमचा कंप्लीट होणार नाही, 7-8 घंटे भेटणार। त्यासाठी एकच सांगायचं तुम्हाला, युट्यूब वर लॉंग व्हिडिओ बनवायला चालू करा। 172 दिवस आपल्या हातात आहेत। या 172 दिवसामध्ये तुम्हाला डेली एक व्हिडिओ अपलोड करायचा युट्यूबवर। 5 मिनिटं असो 10 मिनिटं असो, हा एक व्हिडिओ अपलोड करायचा। टायटल थंबनेल व्यवस्थित टाकायचं, टाकाटक, आणि अपलोड करून टाकायचा। लाजायचं बंद करायचं, आता डायरेक्ट व्हिडिओ बनवायला चालू करायचा। मी पण लय लाजतोय, माझा बी चॅनल मॉनिटाईज नाहीये। हे फक्त मला सगळ्यांना सांगायचं, नवीन आपले जे नवीन कंटेंट क्रिएटर आहे ना, तुम्हाला मोठं व्हायचंय का नाही, तर त्यासाठी सांगतोय की नाही, लवकर व्हिडिओ बनवायला चालू करा, लॉंग व्हिडिओ बनवा, लाजू नका, बनवा व्हिडिओ आणि चॅनल मॉनिटाईज करून घ्या पहिले। आणि ज्याचं चॅनल मॉनिटाईज आहे त्यासाठी पण एक गोष्ट सांगतोय की मी ते वाचलंय सगळं, म्हणून तुम्हाला सांगतो की नाही, 90 दिवसामध्ये तुम्हाला निदान 5 शॉर्ट्स आणि 2 लॉंग व्हिडिओ अपलोड करावं लागतील। 90 दिवसानंतर जर तुम्ही या गोष्टी नाही केल्या तर तुमचं चॅनल पण म्हणजे जे मॉनिटाईज झालेलं आहे ना त्याला अनमॉनिटाईज करते, तुम्हाला वॉच टाइम कंप्लीट करावं लागेल। तुम्ही पण एकदा चेक करून घ्या, ज्याचा चॅनल मॉनिटाईज येते त्यांनी पण चॅनल चेक करून घ्या। आता फक्त एकच फोकस करायचा आहे, तुमचा गेमिंग चॅनल असो, लॉंग व्हिडिओ व्लॉगिंग चॅनल असो, कुकिंग चॅनल असो, काही असो, एक्सेट्रा काही असो, पण तुम्हाला एक लॉंग व्हिडिओ अपलोड करायचा आहे। आणि एकावर फोकस ठेवा। तुम्हाला जरा वाटत असेल ना की नाही मला परफेक्ट व्हिडिओ बनवता येत नाही, मला तरी कुठे परफेक्ट व्हिडिओ बनवता येतोय, मी कुठे एवढं परफेक्ट बनवतोय, पण फक्त व्हिडिओ बनवायचा ना अपलोड करायचा युट्यूबवर। आणि फोकस करायचा एवढा की नाही, माझा एक व्हिडिओ डेली किंवा 1 दिवसानंतर एक व्हिडिओ अपलोड व्हायला पाहिजे आणि युट्यूबला गेला पाहिजे। व्ह्यूजवर फोकस करू नका, सध्या पहिले 8 दिवस तुम्हाला व्ह्यूज नाही येणार, पण नंतर हळूहळू युट्यूब तुमचा व्हिडिओ रिकमेंडेशन मध्ये टाकेल आणि तुम्हाला हळूहळू व्ह्यूज यायला चालू करते। पण फोकस युट्यूबवर ठेवा, लॉंग व्हिडिओवर ठेवा। आणि मला एक सांगायचं आहे, तुम्ही जर नवीन कंटेंट क्रिएटर असेल, नवीन तुम्ही युट्यूब चॅनल चालू केला असेल, तुम्ही ज्याचे त्याचे व्हिडिओ म्हणजे तुम्ही कोणाला तरी बघूनच तुम्ही गोष्ट चालू केली असेल, तर त्याला जो नवीन असेल तर त्याला तुम्ही सपोर्ट करा। 1-2 मिनिटं का होईना त्याचे व्हिडिओ बघा, कारण त्याचं बी चॅनल मॉनिटाईज होईल आणि तुमचं पण त्याच्यासोबत चॅनल मॉनिटाईज होईल। त्याचा 1 मिनिटं जे नवीन तुम्हाला कंटेंट क्रिएटर भेटत असतील स्टार्टिंगला, आता जे हा 172 दिवसामध्ये किंवा 170 दिवसामध्ये जेवढे बी तुम्हाला नवीन चॅनल दिसत असतील तर त्यांचे व्हिडिओ प्लीज बघा, त्यांना थोडीशी मदत होऊन जाईल, बाकी काही नाही। धन्यवाद। आजच्या व्हिडिओची मला एवढीच तुम्हाला माहिती द्यायची होती। भेटूया आपण उद्याच्या किंवा परवाच्या एक लॉंग व्हिडिओमध्ये। लाईव्ह बंद करा बरं का, पण लाईव्ह बंद करा। आणि हा, जिथं सबस्क्रायबर कमी असतील तर तुम्ही लाईव्ह ठेवा आणि शॉर्ट्स पण ठेवा, शॉर्ट्स व्हिडिओ पण ठेवा। वॉच टाइम कमी असेल तर लाईव्ह नका करू, लॉंग व्हिडिओ बनवा, बस एवढं सांगायचं। धन्यवाद। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया।